सर्वांना जय शिवराय। जुन्नर तालुक्याचं कृषीभूषण आदरणीय श्रीरामभाऊ गाडवे यांची आज शोकसभा होती। खरं तर अनेक राजकीय मोठमोठ्या पक्षांचे अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी भावना व्यक्त करता आल्या नाही। ठीक आहे, आयोजकांना तरी पण धन्यवाद। परंतु या ठिकाणी भाऊंच्या वास्तूसमोर खरं तर मी याला अयोध्या समजल। भाऊंनी ही जी वास्तू उभी केली होती खरं तर अयोध्यासारखं या ठिकाणी उभी केली, त्याच्यात गोकुळ नांदत होतं, परंतु त्यातला रामच राहिला नाही। ही फार मोठी उणीव जुन्नर तालुक्याला नेहमीच भासत राहील। ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांचा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यात पहिलं फोन करून अभिनंदन करणारे आमचे भाऊ होते। सामान्य शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करणारे श्रीरामभाऊ आज खरं तर मगाशी माऊलीने जो उल्लेख केला की गेल्यानंतर त्यांचं या ठिकाणी मोल समजलं काय जुन्नर तालुक्याला, अशी त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली। पत्रकार साहेब, आजपर्यंत अनेक लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार मिळाले। श्रीरामभाऊंच्या हायती त्यांना एकदा पण जुन्नर तालुक्याचा सर्वोच्च समजला जाणारा शिवनेर भूषण पुरस्कार मिळाला नाही, याची आम्हाला सगळ्यांना खंत आहे। परंतु या निमित्तानं माझी विनंती आहे आदरणीय तालुक्याचे आमदार की त्यांनी मरणोत्तर भाऊंना त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान केला जावा, ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे। आणि ज्या श्रीरामभाऊंनी नारायणगावच्या टोमॅटो उपबाजार समितीसाठी शेतकरी टू ग्राहक जे प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं नारायणगावचं टोमॅटो मार्केट त्या ठिकाणी उभं राहिलं, आज नवीन जे झालेलं टोमॅटो मार्केट आहे त्यांना श्रीरामभाऊंचं तुम्ही नाव दिलं पाहिजे, ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे। आदरणीय सभापती साहेब असतील, संचालक असतील, यांनी तो सगळा मिळून निर्णय घ्यावा। कारण मगाशी जसा उल्लेख झाला, अनेकांच्या याच्यातून उल्लेख झाला की श्रीरामभाऊंचं नाव चिरंतर जर ठेवायचं असेल, सचिन भाऊने आमच्या सचिन शेळकेने उल्लेख केला की तिथं एक पुतळा उभा केला जावा। परंतु आता जे नवीन मार्केट उभं झाले त्या ठिकाणी श्रीरामभाऊंचं त्या मार्केटला नाव दिलं जावं, ही आमची सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे, शेतकऱ्यांची भावना आहे। या भावनेचा आपण सगळ्यांनी आदर करावा, ही माझी या निमित्ताने विनंती आहे। श्रीरामभाऊंना तमाम जुन्नर तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या वतीने, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वतीने, सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी संघटनेच्या वतीने, सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने या अशा मोठ्या व्यक्तिमत्वास, विनम्र व्यक्तिमत्वास, कारण ते आमचे आधारवड होते, अशा व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। ओम शांती।